विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन। राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांच्या विविध मागणीकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले असून वारंवार आश्वासने देऊनही ती पूर्ण न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करण्यात यावे, कृषी सहाय्यक पदनाम बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस नियुक्त करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आंदोलन सुरू केले असून आज जिल्हास्तरावर एका दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील क्युमन क्लब येथे हे धरणे आंदोलन करण्यात आले। कामकाजामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कृषी सहाय्यक ही यंत्रणा ही अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे। राज्यामध्ये तब्बल 12,000 कृषी सहाय्यक आहेत आणि हे कृषी सहाय्यक आपल्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या 5 मेपासून राज्यभरामध्ये आंदोलन करत आहेत। तर या आंदोलनाचा शेवटचा टप्पा त्यांनी आता सुरू केलेला आहे आणि 15 तारखेपासून कामकाजावर बहिष्कार आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। संबंधित विषय हा राज्य शासनाच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत विषय असल्यामुळे कृषी सहाय्यकांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना कृषी सहाय्यक जे आहेत त्यांना कृषी सेवक जे म्हटलेलं होतं त्यांचं पदनाम हे कायम करण्याची एक त्यांची प्रमुख मागणी आहे। त्याच्यामधलं त्यांना नियमित कृषी सहाय्यक पदावर त्यांना नियुक्त करावं, कृषी सेवक म्हणून जे पद आहे ते रद्द करण्यात यावं आणि कृषी सहाय्यक म्हणून कायमस्वरूपी पदावर नियुक्त करण्यात यावं। त्यांना एक निश्चित प्रकारची पगारी आस्थापना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे। दुसरा विषय आहे त्यांचं कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलून त्यांना कृषी सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे हा जो दर्जा आहे तर याच्यासाठी शासनाला कुठलाही तोशीच नाही, आर्थिक भार नाही आहे, परंतु काम करताना एखाद्याला शिपाई म्हटलं आणि साहेब म्हटलं तर याच्यातला जो फरक असतो तर त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी जर म्हटलं तर त्यांना काम करताना निश्चित स्वरूपामध्ये त्यांना उत्साह येणार आहे। आणि विशेषतः याच्यामध्ये तिसरी जी मागणी आहे ही सगळी कामं आजकाल जी आहे ही संगणकाच्या आधारे होतात, मोबाईलच्या आधारे होतात, लॅपटॉपच्या आधारे होतात। तर ज्यांना मिळणारा जो मोबदला आहे, आर्थिक मानधन आहे हे तोडकं आहे आणि याच्यामुळे यांना जे काम करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट लागतं त्याच्यामधलं लॅपटॉप नावाचं जो इन्स्ट्रुमेंट आहे ते सरकारी स्तरावरनं खरेदी करून चांगल्या दर्जाचे लॅपटॉप हे जर या लोकांना दिले तर यांचं काम करण्याची पद्धत, त्यांना जो डाटा आहे शेतकऱ्यांचा डाटा, 5-10 गावांचा डाटा, शेतकऱ्यांची नावं ही त्यांना त्या ठिकाणी फिडअप करण्यासाठी लॅपटॉप त्यांना देण्यात यावं अशा 3 प्रमुख मागण्यांचं तब्बल त्यांच्या 11 प्रमुख मागण्यांसाठी त्याचं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी मी आज त्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस धुळे जिल्ह्याच्या वतीने भेट दिली, त्यांच्या प्रश्न समजून घेतला आणि त्यांचे हे दोन्ही जे प्रश्न आहेत हे कृषी मंत्रालयाशी निगडीत आहेत आणि म्हणून माननीय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे आमच्या खानदेशचे आहेत, नाशिकचे आहेत, त्यांच्याशी याबाबतची चर्चा करण्यासाठी निश्चित स्वरूपात त्यांना मदत करणारे राज्यमंत्री आमचे एकेकाळचे सहकारी आहेत आशिष जयस्वाल, त्यांच्याबरोबर देखील याबाबत मिटिंग करून यांच्या मागण्यांसंदर्भात मी पाठिंबा देणार आहे। आज त्यांच्या मागण्या सरकारने समजून घ्याव्या। येणारा कालखंड हा शेतकऱ्यांचा पेरणीचा कालखंड आहे, खरीपाचा हंगाम सुरू होतोय, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, खतं मिळवून देणं, बियाणं मिळवून देणं, अजून येणाऱ्या काळामध्ये 25 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस आहे, या कालखंडामध्ये होणारे पंचनामे करण्याकरता हीच यंत्रणा काम करते। तर या यंत्रणेचे प्रश्न लवकर समजून घेऊन त्यांचं उपोषण समाप्त करून यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी मी आज